देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान. देवळातलं झाड आहे म्हणून ती राहिलीत आणि गावातला कोण मोठा माणूस गेला तर लगेच शोकसभेला कितीतरी भाषणं होतात. पण गावातलं 200, 300, 400 वर्षाचं झाड पडलं तर त्याच्याबद्दल कोणी काय बोलत नाही. ही एक शोकांतिका आहे. तर गावातलं चौकरलं झाड असतं ही किती मोठी गोष्ट असते आणि त्या झाडाबद्दल शोकसभा केली पाहिजे. त्याची काय म्हणतात त्याला महानिर्वाण म्हणून त्या झाडाला हे करायला पाहिजे. कारण मी बघतोय आमच्या गावात चिंचण पिंपळ आहे ना, ही माझी 4थी पिढी बघते. म्हणजे वडिलांना विचारलं ते म्हणलं की आमच्या आजोबाच्या काळचं आहे. मग आमच्या वडिलांनी बघितलं, मी बघितलं, माझ्या मुलांना बघितलं, माझ्या नातवांना बघितलं. एवढं त्या झाडाचं म्हणजे किती ऑक्सिजन दिला त्याने, किती फळं दिली, किती पशुपक्षी बसले त्याच्यावरती, काय व्हॅल्यू आहे त्याची. पण आपल्याला सहज अशी तोडतो आणि तोडण्यात तर आता झाडं तोडण्याची स्पर्धाच चालू झाली जवळजवळ. पण मला वाटतं की वाईट काय चाललंय त्याविषयी आपल्यापासून आपण सुरुवात करूया. सरपंच इथं जे आले त्यांनी त्यांच्या गावात हे असेल तर तुम्हाला नंबर सगळ्यांना दिलाच आहे. मी फार पूर्वी 10 वर्षापूर्वी सरपंच परिषदेच्या लोकांना भेटलो होतो. मला 3-4 प्रकारच्या सरपंच परिषदा आहेत आणि ते राजकारणामुळे एवढं बिघडलेले आहेत की काय विचारू नका. त्यांनी मी ह्या सरपंच परिषदेकडून दुसऱ्या सरपंच परिषदेकडे का गेला म्हणून मला दम दिला त्यांनी. तुम्हाला कळतंय का कोणाशी बोलताय तुम्ही, काय कर, झाडाला ऑर्डर राहिलं बाजूलाच आणि ते काम पण राहिलं बाजूलाच. मग मी ते वैतागून तो मार्ग सोडला. नावं सांगत नाही त्यांची, कारण काय उगाच ह्या माणसात वेळ घालवण्यात आपल्या आयुष्यातला अर्थ नसतो असं एखादे हे सुरू झालं तर. पण सरपंच परिषदेने खरंच मनावर घेतलं. मला असं वाटतं की गावामध्ये गाव जर अगदी स्वतंत्र इंडिपेंडंट व्हायचे असतील तर बघा ना, प्रत्येक गावात गायरान असते, प्रत्येक गावात जागा पाणी असते. तर 500 चिंचा लावल्या तर 50 लाख रुपये तुम्हाला 10 वर्षांनी मिळायला लागतील. तर त्या गावाला 50 लाख रुपये कुठला निधी मिळतो? 500 जांभळं लावली, 500 आवळा लावला, 1000 आवळा लावला आणि त्या गावाला तेवढाच निधी मिळायला लागला दरवर्षी. तर एक झाड केवढ्याला जातं ना? तरी किती हे काय रॉकेट सायन्स आहे का? नाही ना. पण मग ते मुळात गावामध्ये कसे संध्याकाळचे मित्र लय झालेत, सकाळचे कमी झालेत. प्रॉब्लेम तिथे होतो की रात्रीचे एकदा बसले की ह्या आळीतली वाट लावतो, त्या आळीतली वाट लावतो आणि चला 2 क्वार्टर आणि 4 क्वार्टरमध्ये गाव बिघडायला कारणीभूत होते. ही फार आत्ताची काळातली दुर्दैवी अवस्था आहे. म्हणजे कुंकू झालं वैरीमध्ये एका सरपंच बाईच्या नवऱ्याचं काम मी केलंय त्यामुळे मला अभ्यास आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझा असा एक डायलॉग आहे की काहीतरी स्कीमला कोणतरी बाहेर माणूस होतो म्हणतो सरपंच मॅडम कुठे, ए मीच आहे सरपंच, इकडे ये. मॅडम आहे सरपंच, अरे मी तिचा पती आहे, नुसता नाही छत्र आहे तिचं, मी नुसता पती नाही मी छत्रपती आहे, असं काय करतो हे सामान्य. आणि मग ती बायको नवऱ्याला विरोध करते वगैरे वगैरे असतं. पण गावा बिघडायचं हे कारण आहे. तर मला असं वाटतं की या निमित्तानं सगळ्या जे सरपंच आहेत त्यांनी अधिक देवराया बनवूया पोया. आणि देवरायामध्ये देशी झाडं हा आपण 2016 पासून मुद्दा घेतलाय. आपल्या देशाचा दुर्दैव बघा, 2016 पर्यंत 2016ला 1,37,00,000 फक्त गुलमोहराची रोपं होती आपल्याकडं. म्हणजे प्रोटोकॉलमध्ये अधिकारी बघितले ना तर काय वरच्या साहेबांना चूक म्हणलं की ऐकायचं, काय फरक नाही पडत. आणि त्याच्यामुळे एवढं नुकसान झालं की माहीत असून सुद्धा कितीतरी चुकीची रोपं बनली गेली. ऑस्ट्रेलियन बाबूळ, सुबाबूळ आणि निलगिरी आणि कितीतरी गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामुळे आपल्या देशाचं खूप नुकसान झालं आहे. पारंपरिक जी झाडं आपली चांगली होती ती सगळीकडे चांगलीच आहेत. आता कसं वडाचं झाड आपलं राष्ट्रीय वृक्ष आहे आणि सगळ्यात जास्त कोण तोडतंय तर आपलं गव्हर्नमेंट तोडतंय. म्हणजे इंग्रज लोक काही वेळे होते काय की त्यांनी ते रस्त्याच्या बाजूला जो वडाची झाडं लावली, ते झाड पडत नाही हो कधी, रस्त्याला अडचण कधी करत नाही. वॉकिंग ट्री आहे, ते चिकाचं झाड आहे, ते 3 वेळा तुटलं तरी परत उगवून येतं असं झाड आहे. पण त्याला महत्त्व दिलं जात नाही आणि सावली नाही त्यामुळे रस्त्यांना. ही फार वाईट अवस्था आहे. म्हणजे पुणे सातारा रोडवर बघितलं खेडच्या ओपरच्या पुढं किंवा साताराच्या पुढे तर अशी 2-4 वडाची झाडं आहेत. त्यांनी असा आकार घेतला आणि रस्त्याला अशी सावली दिली, पण त्याच्यावरून कुणी अजून काही शिकत नाही किंवा त्याच्यावरती पुढे गोष्ट जात नाही, अशी परिस्थिती आहे. मला वाटतं इथं 2 गजानन पाटील आणि दळवी यांच्या दोघांच्या शाळा हे जिल्हा परिषदेचे आहेत, ते अनेक शिक्षण संस्थेचे. दोन्ही शाळांमध्ये मी एक बी आणि एक पिशव्या दिल्यात आणि असं त्यांच्याकडून अपेक्षा केली प्रत्येक मुलाने दरवर्षी 1 रोप बनवायचं आणि ते परत द्यायचं. त्यामुळं 50 विद्यार्थी 50 बिया 50 प्रकारच्या बिया वर्षावर पानं फुलं यायला लागतील. तेव्हा त्यांची चर्चा काय होईल, माझं जांभळीच्या झाडाचं फुल आले, आवळ्याचं झाड असं वाटतंय. ही योजना आहे, ती योजना अजून
महाराष्ट्राने घेतली पाहिजे, सक्सेसफुल होईल ती चांगली. जसं वृक्षप्रसाद योजना आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या देवळांमध्ये जे अभिषेक करतात त्यांना एक वृक्ष प्रसाद म्हणून द्यायचा. त्यांना सांगायचं हे सिद्धिविनायकचा प्रसाद आहे बाबा. अभिषेक करताना पूजा करतात ना अर्धा तास, ओम सांग 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 काय चालू असतं सगळं. तर त्याच्यामध्ये सांगायचं नंतर की बाबा सिद्धिविनायकचा प्रसाद आहे, हा महालक्ष्मीचा प्रसाद आहे, हा तुळजाभवानीचा प्रसाद आहे. हे झाड लावलं आणि ते वाढवलं तर देवी तुम्हाला प्रसन्न झाली असं वाटेल आणि तुमचं आरोग्य चांगलं होईल. आणि ते खरंच होतं ना, कारण एवढी वर्ष तुम्हाला ऑक्सिजन मिळणार, तुम्हाला फळं मिळणार, अशी सगळी गोष्ट आहे. तर ह्या सरपंच मला जास्तीत जास्त अप्रोच व्हावेत त्यासाठी मी इकडे आलो होतो. संजय वटे सरांनी मला सांगितलं, फोन केला, त्यांना मला दाखवायची होती ती देवराई. अशा देवराईत आपल्याला एका देवराईत आत्ता सगळ्यात जास्त 450-500 प्रकारच्या प्रजाती आपल्या सातारच्या देवराईत आहेत. बाकीच्या 30-40 देवराया, 30 तर नावानं क्लिअर झाल्यात, अजून 10 देवराया काम चालू आहेत. मला वाटतं इथं जुन्नरचे ते आलमी गावाचे सरपंच काय हां देवेंद्र बोडसे आणि मिसेस बोडसे, इथं आम्ही आता एक देवराई सुरू केली. आता एक कांदळी गावचे कुठे गेले, हा कांदळी गावाचे त्यांचा पण नंबर घेतलाय, नंबर दिलाय, ते पण एक देवराई बनवतोय. म्हणजे माझं येण्याचं एक महत्त्वाचं काम तर झालेलं आहे. इकडे 2-4 देवराया व्हायला पाहिजे. आणि तिथं आपण पुढच्या कसं आहे की 100 देवराया पूर्ण झाल्या की मग काय करायचंय, त्याच्या प्रजाती तिकडे वाढवायच्या, त्या समृद्ध करायच्या. म्हणजे गवताची नर्सरी कुठे आहे माहीत नाही अजून, वेलींच्या नर्सरी कुठे आहेत माहीत नाही अजून, वेलींचा फायदा किती आपल्याला माहीत नाही अजून, गवतं किती प्रकारची, त्यातली चांगली गवतं कुठे, त्याच्या रोपं कशी मिळतात, ह्या गोष्टी अजून फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्येच नाही आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटचं तर ते 70 वर्षातलं दुर्दैव असं की अजून ते 15-20-25 प्रकारच्याच प्रजाती बनवतात. त्याच्या पुढे निधी नसतो. निधी का नसतो, निधी कुठे असतो, हे एक वेगळंच हे आहे. पण काहीच ठिकाणी 50-55 प्रकारच्या प्रजाती मी बघितल्यात. पण 2016-17ला तर ते निवडून त्या गुलमोहर, रेंट्री आणि सुबाबळ, ऑस्ट्रेलियन सुबाबळ हे तपासून बांधून नका करू सांगण्यातच 2 वर्ष गेली होती माझी. पण ज्या त्या प्रकारे बंद झालं, एक प्रकारे तो एक चांगला आदर्श घेतलाय. मूळ कल्पना पण तशी होती, परंतु तो दुर्दैवाचा भाग आहे. तर अजून काय मी तुम्हाला सांगावं असं वाटत असेल तर तुम्ही मला सांगा, मी काय विषय बोलू का, मला काय बोलायचं नाही. आईचे किस्से तर मी बेसिकली मी आईसाठीच हे काम सुरू केलं. मी काय महान वगैरे काम करतोय असं काही नाही. आणि हल्ली मला जास्तच महत्त्व यायला लागले, मी झाडाचं करतो. ॲक्च्युली त्या गावातली माणसं, त्या समविचारी माणसं, आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की समजा मस्केवाडीचा आमचा पांडुरंग सोनवाने आहे, हा राहतो नागपूरला, पण त्याचं गाव मस्केवाडी. त्यांनी मला एक दिवशी म्हणला, चल आमच्या गावी हे करायचे. मला म्हटलं तू एवढे पैसे दे, दान केले असं दाखव. मग मी दिले, दाखवलं नाही, दिले. आणि मग त्या गावात 17 लाख जमले. आणि मग झालं, त्या गावात असं होतं की ह्या माळावर गेल्या 60-70 वर्षात एक पण झाड आलं नाही. इथे तुम्ही झाडं लावणार. आम्ही तिथं ब्लास्ट करून माती आणून त्या गावानं झाडांसाठी पाण्याची टाकी बनवली, झाडांसाठी शेततळं बनवले. आज त्या माळावरती 25,000 झाडं उभी आहेत. अशी 20, म्हणजे आता आपण निरोप व्हायचा येतो की एकटा माणूस आता त्या डोंगरात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. किंवा आमचा हिंगोलीचा मंगेश आहे, तो असाच भेटला मला कुठेतरी झाडं लावायला. मी म्हटलं का जाय 1000-2000 झाडं लावून मग मला भेटायला, मी असं पाहुणा येत नाही कुठे. तर तो खरंच गेला, मुलगा मनावर घेतलं. त्याचं काय आपले मोबाईलचे काय पार्ट असतात ना, ते विकतो तो. तर ते बघता त्यांनी अख्खी टेकडी बदलली, पूर्ण हे झाली. आता जवळजवळ 36-35 हजार झाडं तिथं झालीत. अशा वेगवेगळे अनुभव आहेत सगळ्या महाराष्ट्रातले. आणि अशा प्रकारे देवराया तयार होत आहेत, त्या वाढायच्या. जे सरपंच आहेत त्यांना बक्षीस मिळाली, ही चांगली गोष्ट आहे. आणि सरपंचांनी कृपया राजकारणाचा गावाला धक्का लागू देऊ नये, कारण राजकारण आपण टाळू शकत नाही. पण असं होतं की माझ्या एका गावात 2 बहिणी दिल्या होत्या, तर एक उदयनराजांच्या बाजूची होती, एक शिवेंद्रराजांच्या बाजूची होती. त्यांच्या गावात मतावरनं भांडणानंतर दोघी नवरे त्यांना बोलू देत नव्हत्या. या गपचूप कुठेतरी मागणं यायच्या आणि बोलायच्या, अशी परिस्थिती. नवरा उदयनराजांच्या पार्टीत आणि बायको शिवेंद्रराजांच्या पार्टीत. इतकं भंगार राजकारण आपल्या गावात नको यायला ना, नाही. म्हणजे गावं श्रीमंत आहेत हे गावांना कळत नाही, आणि शहरं दरिद्र आहेत हे शहरांना कळत नाही. शहरामध्ये नुसते पैशाच्याच गोष्टी चालतात, करोडच्या गोष्टी चालतात, पण साधं अन्न, पाणी, हवा चांगली लागते ती गावाकडे मिळते. त्यांना ते माहिती नाही, ते तसेच जगत असतात.
तुम्ही बघितलं शहरं किती बकाल झालीत, ट्रॅफिकमध्ये किती अडकायला लागतं. जेवढं शहरापासून बाजारला तेवढं 2 भाव बघितलं नाही, एक गावातला आणि मुंबईतला. बघा मुंबईतला भाऊ लवकर जातो की नाही बघा, वयानं लवकर जातो येते. मी बघितले सगळे, नीट अनुभव घेतला नाही. ह्याच्याकडे पैसे नसते, काही नसते, तो स्टाईल मारत येतो, जरा पितो जास्त, आणि त्याला जरा लय श्रीमंतीचं हे असतं, पण ते लवकर उरकते. 60-70 मध्येच जाते, हे 80-90 मध्ये पण टिकते. पण ते गावात लक्ष लागत नाही त्यांना की बाबा आपण हे असं इतकं महत्त्वाचं गाव आहे. म्हणजे मी सोडलंच शहर, पण मला जावं लागतं शहरात मध्ये मध्ये, पण असा भाग आहे. तर तुमचं ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांना नाही मिळालं त्यांचं तर जास्त अभिनंदन की तुम्ही पुढच्या वर्षी जास्त काम कराल. हे पुढे करतील की नाही डाऊट आहे. हे म्हणतील आम्हाला काही बक्षीस मिळाले, बक्षीस मिळाले की देश आले होतात लोकांना, मग जरा गोंधळ होतो त्यांच्या आयुष्याचा. तर चंद्रकांत दळवींच्या गावाच्या बाजूलाच आम्ही पहिली देवराई सुरू केली, देवडी. ज्या वर्षी मी आईची बीज तुला केली होती, म्हटलं होतं आई तू माझ्या आयुष्यातनं गेलीस तर काय जगण्याला अर्थ नाही. तर तेव्हा आम्ही देशी झाडाच्या बिया लावल्या होत्या. आणि विशेष म्हणजे त्या 2016ला लावलेलं, आईनं लावलेलं जो वडाचं झाड आहे त्याला यावर्षी इतकी फळं आलीत आणि इतके पक्षी यायला लागलेत. मला असं वाटतं की आईचं प्रेमच त्याच्यात उतरले का काय, इथपर्यंत ते असं झालंय. तर ज्यांना आपल्या आईच्या साठी झाडं लावायची असेल, बीज तुला करायचं असेल, ज्यांचं आपल्या आईवर प्रेम जास्त असेल, सगळ्यांचं असायलाच पाहिजे, पण असेल तर त्यांनी अशा बीज तुला करायला पाहिजे. आईच्या निमित्तानं, वडिलांच्या निमित्तानं, लेकीच्या निमित्तानं. म्हणजे मी एक कॉमेडी गाणं लिहिलं, त्याच्यात असं एकदा म्हटलं की लाव 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 झाड लाव झाड लाव, आईसाठी, बापासाठी, पोरासाठी, बायकोसाठी, लवरसाठी लाव, नाहीतर आयटमसाठी लाव, पण लाव लाव झाड लाव. तर असं आहे की, आणि मला नेहमी एक वाटतं की आता 500 चित्रपट नंतर मोजायचं बंद केलं होतं, कारण एका डिरेक्टरने 5-10 चित्रपट खूप झाले. पण एक तेलुगुतला डायलॉग आहे तो मला नेहमी आवडतो की ఒక దేశం ముందుకెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు, ఒక దేశం ముందుకెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు, ఒక దేశం వెనకబడిందంటే దానికి కారణం రైతు. म्हणजे एक देश पुढे गेला तर समजायचं त्या देशातला शेतकरी पुढे गेला, आणि एक देश मागे गेला तर समजायचं त्या देशातला शेतकरी मागे गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचं खेळणं नेहमीच चाललेलं आहे. कोणावरती अवलंबून न राहता आपलं स्वावलंबी असावं, स्वतः असावं. राजकारण्यांच्या जास्त मागे लागू नका. कार्यकर्ते म्हणून तर वापर होऊ देऊच नका तुम्ही, कारण तुम्हाला कळणारच नाही तुमचा काय खेळ चाललाय तो, तुम्हाला कुठे वायाला जाईल. त्यापेक्षा आपली स्वतःची जमीन विकू नका, स्वतःच्या जमिनीवर चांगले प्रयोग करा, आणि स्वतःचं गाव जास्तीत जास्त चांगलं केलं तर देश चांगला होणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आत्ताची लाट तर भयंकर वाईट आहे. वाईट लाटेत कसं टिकायचं हा पण एक प्रश्न आहे. संस्काराच्या दृष्टीने विचार केला तर, जसं माझ्या वडिलांची जी पिढी होती ना, ती संत वारकरी किंवा देव माणसं होती. म्हणजे आमच्या गावात भूकंप झाला आता 69ला, तर सरकारनं पत्रे वाटले होते. तर माझे वडील म्हटले मला नको पत्रे. तर का? तर ते म्हटले भूकंप काय सरकारनं केला आहे, माझं घर मी बांधलं, भूकंप झाला, पडलं घर, माझं मी परत बांधेन. तर मला असं वाटतं की त्या विद्यापीठात मी शिकलो, त्यामुळे मी 10%च्या घरासाठी कधी गेलो नाही. किंवा हे फायदा मिळावा, ते फायदा, म्हातारी मिळायचं दुःख नाही, का सोखवतो आणि तुम्ही तिथं सांगता. त्यामुळे फुकटचं काय घ्यायला नको, आपल्या कर्तृत्वावर कमवूया, चांगलं करूया, आणि आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी नको करूया, आपण लई झाडं लावूया. धन्यवाद. लवकरच ते हाती घेतील आणि जे तुमचं स्वप्न आहे 100 देवराईंचं ते लवकरच पूर्ण होईल अशी आशा करतो.